तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवण रोडचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व नागरिकांना सोयीचा व शॉर्टकट मार्ग आहे। तसेच खामगाव बाजारपेठेला जाण्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांना सोयीस्कर आहे। हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 4 किलोमीटर पर्यंतचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे। रोडच्या दोन्ही बाजूला काळी माती, काही ठिकाणी नाल्या अर्धवटच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आहे। रुईखेड टेकाळे येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी करीत असतानाच चक्क रोडवरील टाकलेले डांबरी मटेरियल 1 इंच सुद्धा नसून ते हाताने उकरल्या जात आहे। त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी व हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा। तसेच रोडच्या बाजूने जी काळी माती टाकलेली आहे तिच्यावर मुरुम टाकावा व रोडच्या बाजूच्या दोन्ही नाल्या पूर्ण कराव्या, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही। अशा प्रकारे शेतकऱ्यासह गावकऱ्यांची मागणी आहे। या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेड पासून वरवण पर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाहणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं। हा पायजोगता विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो। याची या संबंधित अधिकाऱ्याने व काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी, अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल। न केलेलं पुरलं असा हा विषय दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय? एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही, न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।